स्वर्गीय लोक निर्माणकर्ता परमेश्वराचे पुत्र व कन्या आहेत. जसे लिहिले आहे, जर तुम्ही अब्राहमाची संतान आहात तर अब्राहमासारखे कृत्ये करा. परमेश्वराची संतानांनी जरी ते कोठेही गेले तरी त्यांनी परमेश्वराच्या संतानांसारखे वागले पाहिजे. बायबल म्हणते की जर कोणी ख्रिस्ताची सुवचने व सुभक्त्यानुसार शिक्षणाला मान्य करत नाही तर ते गर्वाने फुगलेले आहेत आणि हेवा, कलह, अपशब्द, दुष्ट संशय करणारे, त्यांचे मन बिघडलेले आहे आणि सत्यास मुकलेले आहेत. सुभक्त्यानुसार शिक्षणाला मान्य करणे याचा अर्थ आहे परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे आणि त्यात टिकून राहणे. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांच्या जवळ असणार तेव्हाच आपण स्वतःला नम्र करणार आणि तारण प्राप्त करणार. जसे की परमेश्वर म्हणतात, सुभक्तीविषयी कसरत कर, म्हणून सुभक्तीचे जीवन जगणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा खेळ खेळता तेव्हा तुम्ही प्रशिक्षणाद्वारे परिपूर्ण बनता. त्याचप्रमाणे स्वर्गात जाण्यासाठी आपण सुभक्त झाले पाहिजे आणि पूर्ण झाले पाहिजे. असे लिहिले आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. ज्याप्रमाणे देवदाराचे सुरवंट देवदारची पानं खातात, त्याचप्रमाणे परमेश्वराची संतान परमेश्वराचे वचन खातात. जेव्हा आपण नीट खात नाही तेव्हा आपल्याकडे ऊर्जा नसते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आत्मिक अन्न खाणार नाही तेव्हा आपण भुकेले आणि अशक्त होणार. म्हणून आपण परमेश्वराच्या वचनाला आणखी जास्त खाण्याची आणि इतरांसोबत सामायिक करण्याची गरज आहे. आपण जीवन जगण्यासाठी नेहमी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया आणि इतरांचे मार्गदर्शन तारणाकडे करण्यासाठी त्यांना आपल्या संपूर्ण अंतःकरण आणि मनाने शिकवूया. आपण बायबलमध्ये काहीच टाकले किंवा काढले नाही पाहिजे. त्याऐवजी आपण बायबलला जसे ते आहे तसेच शिकवण्याची गरज आहे. असे लिहिले आहे, स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणे करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. जर तुम्ही फक्त एक भाकरी बनवण्याएवढे पीठ मळले तर फक्त एकच व्यक्ती ते खाऊ शकतो. पण जर तुम्ही त्यात खमीर टाकले तर ते मोठे होत जाते, जे अनेक लोकांसोबत सामायिक करण्यासाठी पुरेसे आहे. त्याचप्रमाणे जर परमेश्वराचे वचन एखाद्या कठोर मनाच्या व्यक्तीमध्ये प्रवेश करते, जो फक्त स्वतःची काळजी करतो आणि इतरांसोबत काहीच सामायिक करत नाही, तर तो इतरांसोबत याला सामायिक करण्याची इच्छा बाळगून वचनाला आपल्या जवळ ठेवू शकत नाही. जीवनाच्या वचनाद्वारे इतरांना वाचविण्यासाठी पवित्र आत्म्याची आग त्याच्यामध्ये पेटून उठते. ह्या सत्याला प्राप्त करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या शारीरिक इच्छेनुसार राहत होतात, पण जसे की तुम्ही आता परमेश्वराची संतान झाले आहात म्हणून तुम्ही असे नाही केले पाहिजे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण ख्रिस्तामध्ये कृपेच्या राज्यात आलो आहोत. जर तुम्ही योग्य कार्य केले तर तुम्ही सार्वकालिक स्वर्गामध्ये जाऊ शकता. जर तुम्ही कृपेच्या राज्यात देखील परमेश्वराच्या वचनाचे पालन केले नाही तर तुम्ही पडू शकता. म्हणूनच प्रेमळ परमेश्वर आपल्याला बदलण्यासाठी त्यांची शिकवण देतात, म्हणजे आपण परमेश्वराच्या संतानांप्रमाणे कार्य करू शकू आणि ते आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकतील. जसे की आपण परमेश्वराच्या वचनापासून दूर राहून सैतानाच्या विरोधात उभे राहू शकत नाही, म्हणून परमेश्वर वारंवार विनंती करतात की आपण परमेश्वराची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करावी आणि वचनाची तलवार घ्यावी. आपण पापी असल्यामुळे आपल्या क्षमतेने काहीच करू शकत नाहीत. आपल्याला सर्व काही पूर्ण करण्याची परवानगी देणारे परमेश्वर आहेत. म्हणून आपण नेहमी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. बायबल म्हणते, देहस्वभावाचे चिंतन परमेश्वराबरोबर वैर आहे,
जे देहाच्या अधीन आहेत त्यांना परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही. आपण देहस्वभावाच्या वासनांनी परमेश्वराच्या विचारांना दूर नाही केले पाहिजे, पण आपण या पृथ्वीवर परदेशीच्या रूपात आपल्या प्रवासाच्या काळात परमेश्वराच्या वचनाला भिवून वागले पाहिजे. आपण सुभक्तीचे जीवन जगले पाहिजे आणि सुभक्तीनुसार शिक्षणाला मान्य पाहिजे. याचे कारण हे आहे की आपण स्वर्गीय नागरिक आहोत. जे लोक स्वर्गात जाणार आहेत त्यांनी परमेश्वराच्या वचनाशी सहमत झाले पाहिजे, सुभक्त झाले पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनानुसार जगले पाहिजे. आता परमेश्वर आपल्या दिनहीन पापी शरीराला त्यांच्या गौरवशाली शरीरासारखे बनवत आहे. गौरवशाली राज्यात राहतील अशा सुंदर प्राण्यांमध्ये बदलण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सुभक्तीनुसार शिक्षणाला मान्य करण्यास आणि सुभक्तीविषयी कसरत करण्यास सांगतात. पुष्कळ लोकांचे मार्गदर्शन तारणाच्या मार्गावर करण्यासाठी या आपण परमेश्वराच्या संतानांच्या रूपात एक चांगले हृदय ठेवूया आणि चांगले कार्य करूया. मला आशा आहे की तुम्ही सुवचने मान्य कराल, नम्रपणा आणि सुभक्तीची कसरत कराल आणि प्रेमाची देखील कसरत कराल, म्हणजे तुम्ही परमेश्वराला आणखी जास्त गौरव देऊ शकाल आणि पुष्कळ फळ उत्पन्न करू शकाल.